मी रिसेंटली लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र सरकारने लॉन्च केली आहे आणि त्याच्यामध्ये गोरगरीब जनतेचा फायदा होणार आहे, नुकसान होणार आहे. काय नक्की आहे ही योजना आणि ह्याचे काय फायदे तोटे आपल्याला उपभोगावे लागू शकतात, काय परिणाम जनसामान्यांच्या जीवनावरती या योजनेचा किंवा अशा सारख्या योजनांचा होऊ शकतो, खरं सत्य काय हे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आर्थिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या. सो हा व्हिडिओ चुकू नका, शेवटपर्यंत पहा. तुम्हाला खूप चांगले इन्साईट याच्यातनं मिळू शकतात. काय बरोबर काय चूक कदाचित मला पण कळेल आणि तुम्हाला पण कळेल अशी ही चर्चा मी या ठिकाणी करणार आहे. सगळ्यात पहिले तर मित्रांनो नमस्कार, मी आकाश गोंदावले. मागचे 22 वर्ष झालं फायनान्समध्ये स्वतःसाठी काम करत होतो. मागच्या 10 वर्षापासून ट्रेनिंगच्या माध्यमातून लोकांना हेल्प करतो फायनान्शियल स्टेबिलिटी मिळवण्यासाठी. आणि आत्ता रिसेंटली खूप सारे लोक लाडकी बहीण नावाची योजना महिन्याला 1,500 रुपये मिळणार याच्यासाठी फॉर्म भरताना दिसत आहेत, पळापळ करताना दिसत आहेत, कागदपत्र जमा करताना दिसत आहेत आणि हे सगळं चाललेलं आहे आणि हे माझ्या डोळ्यासमोर चाललं आहे. तर मला असं वाटलं की मी माझा अक्कल या ठिकाणी थोडीशी पाजळावी की नक्की हे काय आहे आणि काय परिणाम होऊ शकतात. तर बऱ्याचशा स्टोरी तुम्ही ऐकलेल्या आहेत किंवा काही मेंढरं असतात आणि मेंढरांना तसं तो मालक येतो एक दिवस आणि तर त्यांना सांगतो की मित्रांनो, आम्ही तुम्हाला येत्या हिवाळ्यासाठी शॉल वाटप करणार आहे. तर सगळे मेंढरं खुश होतात, टाळ्या वाजवतात, त्यांना खूप चांगलं वाटतं की यार आपला मालक आपली किती काळजी घेतो आहे. आणि मग अचानक ते एक लहान मेंढरू असतं ते त्याच्या आईला विचारतं की हे जे शॉल देणार आहेत, गरम शॉल देणार आहेत आपल्याला, याच्यासाठी लोकर कुठून आणणार आहेत. म्हणजे काय की ती जे शाल देणार आहे इथपर्यंत ठीक आहे, पण ती शाल येणार कुठून आहे. म्हणजे प्रश्न हा आहे की ते 1,500 रुपये आपल्याला देणार आहेत, ते देणार कुठून आहेत. म्हणजे ते प्रॉपर्टी त्यांची विकणार आहेत, घाण ठेवणार आहेत, नक्की काय म्हणजे प्रोसेस काय असणार आहेत ते मला कळत नाही. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कर्जमाफी चांगली का वाईट याच्यावरती पण बोललं पाहिजे. आता हे जे पैसे सरकारच्या तिजोरीतून निघणार आहेत आणि तुमच्या खात्यामध्ये येऊन पडणार आहेत. आता ह्यांना ते पैसे कुठून ना कुठून रेज करावे लागतील. मग हे कुठून रेज करतील बरं हे पैसे, तुम्ही कधी विचार केला की याच्यावरती. बघा मित्रांनो, साधं सोपं मला कळतं, 2 प्रकारचा टॅक्स आहे. एकाला मी डायरेक्ट टॅक्स म्हणतो आणि एकाला मी इनडायरेक्ट टॅक्स म्हणतो. डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय की जे भरपूर चांगले पैसे कमवतात त्यांना एक टॅक्स स्लॅब असतो, 10%, 20%, 30%, वॉटेव्हर जे काय आहे ते, आणि ते टॅक्स भरतात. आता हे क्लिअर आहे. पण जे इनडायरेक्ट आहे ते फार डेंजरस आहे. आता इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय समजून घ्या, प्रयत्न करतो समजवण्याचा. जेवढं समजेल तेवढं ओके, नाही समजेल ते सोडून द्या. बघा मित्रांनो, एखादी गोष्ट विकत घेता, ती गोष्ट किती ठिकाणावरनं बनवून येते. समजा मी म्हटलं की तुम्ही एक कार विकत घेतली, कार कोणतीही घ्या, की तुम्ही समजा आता रिसेंट कारचं एक्झाम्पल घेऊयात की तुम्ही टोयोटाची एक्स कार विकत घेतली किंवा मारुतीची एक्स कार विकत घ्या. आता मारुतीची जी कार आहे ती लोखंडाची बनते. म्हणजे आता बघा, एक मायनिंग करणारी कंपनी असणार, ती मायनिंग करणार ते कच्चं लोखंड आणि मग ते मायनिंग करून काढणार आणि एका ट्रकमध्ये भरणार. आता जी मायनिंग करणारी कंपनी ती किती प्रकारचे टॅक्स भरते तुम्हाला माहिती आहे का. खूप साऱ्या प्रकारचे टॅक्स अगोदर होते, आता GST वगैरे आले, बरेचसे प्रोफेशनल टॅक्स असतो, हा असतो तो असतो, ते अजूनही चालू आहे. ते सगळे टॅक्स भरणार, ते कोणाच्या माथ्यावर मारणार, त्या अशुद्ध लोखंडाच्या. ट्रकमध्ये भरणार, ट्रकचं जो डिझेल पेट्रोल त्याचं जे काय आहे ते सगळं कोणाच्या माथ्यावर मारणार, त्या अशुद्ध लोखंडाच्या. मग ती जाऊन दुसऱ्या कंपनीच्या दारात उभी राहणार समजा उदाहरणार्थ, आणि तिथं ते शुद्धीकरण होणार. ती पण कंपनी सगळे टॅक्सेस भरणार, ते शीट्स बनवणार लोखंडाच्या, त्याच्यावरती सगळे टॅक्सेस मारणार. त्याच्यानंतर ती शीट काय होणार, अजून दुसऱ्या कंपनीच्या दारात उभी राहणार, तिकडे जाऊन ते ती जी कार आहे तिचा दरवाजा बनणार, ते पण सगळे टॅक्स भरणार, ते पण ते दरवाजावरती मारणार. परत एकदा ट्रकवाला ते डिझेल पेट्रोल जे काही टॅक्सेस आहेत ते सगळे त्याच्या माथ्यावरती आहेत. परत ती मारुती सुझुकीच्या समजा दारात येऊन उभा राहिली तर ती काढून ते बसवणार, ते पण सगळे टॅक्सेस भरणार. आता बघा, हे असं क्लच वायरपासून, स्टेअरिंगपासून, टायरपासून प्रत्येक गोष्टीचं प्रोसेस आहे. मग आता ॲक्च्युअल कार कितीची आणि टॅक्स किती हा एक प्रश्न आहे. बरं, हा भरणार कोण आहे, हा जो एंड युजर आहे तो भरणार आहे. आता काय झालं, ती कार बाहेर येणार, मग ते बरेचसे रोड टॅक्स, हा टॅक्स, तो टॅक्स भरून आपण ती कार विकत घेणार. हे सगळे टॅक्स एंड युजरनी भरलेले आहेत. कोणतीही कंपनी गावाकडची जमीन विकून भरत नाही. आता आपल्याला काय वाटतं की आम्ही काय टॅक्स फीस भरत नाही. मग असं तुमच्या शर्ट घातलाय ना, त्याचा धागा दोरा कापूस काढला जातो ना, शेतकरी फवारणी करतो ना, तिथपासूनचे सगळे टॅक्स आहेत. तो धागा दोरा अजून ती कंपनी जाते, मग त्याचा दोरा बनतो, कपडा बनतो, कलरिंग होतो, हे होतो, सगळे टॅक्सेस आहे. तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती हे सगळे टॅक्सेस आहेत. ॲक्च्युअल वस्तू कितीची आणि टॅक्स किती याचं गणित करायला लागेल. याला म्हणायचं इनडायरेक्ट टॅक्स.
जो दिसत नाही पण असतो. आता गव्हर्नमेंट कोणतं पण असू द्या, त्यांना डायरेक्ट टॅक्स पेअरला नाराज करणं परवडत नाही. मग त्यांना ते हात लावत नाहीत. मग ते काय करतात, जर अशा काही योजना तुम्हाला दिल्या तर हे त्या योजनांसाठी लागणारा जो पैसा आहे तो इनडायरेक्ट टॅक्समधून रिकव्हर करतात. म्हणजे शेवटी हे पैसे कोणाकडनं चाललेत, तुमच्याकडूनच. पण तुम्हाला काय वाटतंय, हे लईच काहीतरी चांगलं विधायक काम करतायत, आमचं लईच भलं विचार करतायत. मित्रांनो, या असल्या गोष्टींनी भलं होत असतं ना फुकटच्या, तर खूप काही झालं असतं. आता सगळी लोक कामधंद्याला लागली होती, सगळी कामधंदे सोडली, सगळं सोडलं. आता महिना 2 महिने त्या चक्कर मारत बसणार, त्या ऑफिसचे डॉक्युमेंट जमा करत बसणार. म्हणजे त्यांचं रुटीन बिघडलंच की. 1500 रुपये फुकट मिळण्याच्या हव्यासापोटी हे तुम्हाला गुंतवून ठेवतात आणि तिसरंच काहीतरी उद्योग करत बसतात. आता बघा, सगळ्यात जास्त टॅक्स कोण भरतं असं जर मला विचारलं तर मी असं म्हणतो की गरीब लोक सगळ्यात जास्त टॅक्स भरतात. कसं, समजा एक माणूस आहे जो 20,000 रुपये महिन्याला कमवतो, त्याला रोजी रोटी आणि ते जगण्यासाठी जे नेसेसिटी त्यासाठी 20,000 रुपये लागतात. म्हणजे तो 100% कमाईवरती इनडायरेक्ट टॅक्स भरतो. म्हणजे ते जे वस्तू कन्झ्युम करतो ना त्याच्यावरती 100% कमाईवरती टॅक्स भरतो. आता इथं जर श्रीमंताचं उदाहरण घेतलं, उदाहरण येथे आकडे कन्सिडर करू नका. समजा 1 लाख रुपये एक माणूस कमवतो, त्याचं समजा नेसेसिटी 20,000 रुपये, जशी गरिबांची आहे तशी त्याची पण नेसेसिटी 20,000 आहे किंवा 25 पकडा. लक्झरी कन्झ्युम करतो 15-20 हजाराची, म्हणजे 50,000 रुपये खर्च करतो महिन्याला. 50,000वरती म्हणजे कमाईच्या 50% वरतीच इनडायरेक्ट टॅक्स भरतो. बाकीचे 50 वाचतायत त्याच्या कमाईतल्या, त्याच्यावरती तो इनडायरेक्ट टॅक्स भरत नाही, बिकॉज तो कन्झ्युम करत नाही तसं काय, तो इन्व्हेस्ट करतोय. तर गरीब लोक हे 100% सगळ्यात जास्त. आता कर्जमाफी होते, काय कर्जमाफी होते शेतकऱ्याची, काय कर्ज असते 10,000 20,000 50,000, त्याच्याच खाली आहेत 90% तर. आणि 10% जे गडगंजेवाले आहेत, 1 कोटी 2 कोटी 5 कोटी कर्ज, साहेब ह्यांची कर्जमाफी होते. कर्जमाफी होते म्हणजे बँक पैसे सोडत नाही, बँक काय करते, सरकारकडून ते पैसे घेते. मग सरकार कुठून पैसे, बट ऑब्वियस आहे करोडो रुपयेवाले शेतकऱ्यांचा जास्त फायदा होतो आणि गरीब शेतकऱ्यांचं नुकसान होतं. मी म्हणतो शेतकऱ्यांना कर्ज काढावंच लागणार नाही, याच्यासाठी काहीतरी योजना नक्की. कर्जमाफी करायचं सोडून द्या, त्यांच्यासाठी तलाव बांधा, त्यांच्यासाठी पाईपलाईनला मदत करा, त्यांना कायमचं उत्पन्न कसं मिळेल ह्याच्यासाठी पैसे मागव. आता दुसरं मला एक सांगा, समाजसेवा काय म्हणतात आपण, दान धर्म करणं पुण्य का पाप, हे जे काही चाललंय ना फुकटचं देणं, पुण्य का पाप. तर बरेच लोक म्हणजे पुण्य दान धर्म लय भारी असतं. दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही फिरायला वगैरे जाता, तिकडं काय असतं, माकडं वगैरे असतात, त्याला खायला चारता, फळं देता, हे देतं, हे पाप आहे का पुण्य आहे. बरीच लोक प्राण्यांना खायला दिलं चांगलं, सर हे पाप आहे. एक रिपोर्ट वाचला मी रिपोर्टमध्ये असं मेन्शन केलं होतं की करोना काळामध्ये जे पर्यटन स्थळावरती लोक येत होते आणि माकडांना भरघोस खायला देत होते, करोना काळामध्ये ती लोक पर्यटनाला गेली नाहीत, तिथं माकडं वाट बघत बसली आणि ते कितीतरी माकडं उपासमारीनं मिळली. का तर त्यांची नॅचरल जी फूड सिकिंग ॲबिलिटी होती, अन्न शोधण्याची जी कला होती, ते विसरून गेले आणि ती उपासमारीनं मिळली. मग त्यांना जर पर्यटकांनी जर त्या माकडांना खायलाच दिलं नसतं तर त्यांनी काय केलं असतं, त्यांची नॅचरल फूड सिकिंग ॲबिलिटी बघा, परमेश्वराने निसर्गाने चोच बनवली तर चारा बनवलाय, प्रत्येकाला ती ॲबिलिटी दिलेली आहे, प्रत्येकाला दिलेली आहे. पण आपण काय करतोय, डिस्टर्ब करतोय ते सगळं. आता त्यांना नाही मिळालं, मग त्यांनी नॅचरल फूड सिकिंग ॲबिलिटी गेली, ते मेले. सेम थिंग गरिबांबाबतीत होत आहे. प्रत्येकाकडे पोटेन्शियल आहे त्याचं अन्न मिळवण्याचं, त्याचं निवारा मिळवण्याचं, प्रत्येक गोष्ट. प्राणी पक्षी त्यांचं घरटं बनवतात, कोणतं अनुदान नाही मिळत सर, कोणती सूट नाही मिळत, प्रत्येकाची लढाई प्रत्येकाला लढावी लागते. फक्त माणूस नावाचा जो प्राणी आहे ना, तो फुकटाच्या मागं लागलाय आणि ही फुकटाची मानसिकता आपल्याला फार वाईट परिस्थितीमध्ये घेऊन जाणार आहे. हे बंद झालं पाहिजे. तुम्ही तर पहिले अपेक्षाच ठेवू नका. असं काही करत बसाल ना तर खरंच देशाचं, समाजाचं, आता सगळे लोक कुठं ऐकणार तुझं शाणा झालं का असं मला बरेच कमेंट येणार आहेत, निगेटिव्ह कमेंट पण येणार आहेत. पण तुम्ही खरंच विचार करा ना. समजा तुम्ही मासे पकडून देताय, एखाद्याला खायला भूक लागली आहे, पुण्य का पाप, याच्यासारखं पाप नाही आहे दुसरं. का, कारण त्याला तुम्ही आयतं बनवताय, आयतखोर बनवताय, त्याची नॅचरल ॲबिलिटी बोंबलताय. काय करणार आहे तो, पुण्य काय माहिती आहे का, त्याला मासे पकडायला शिकवा, हे पुण्य आहे. त्याला मासे पकडून देणं हे पाप आहे. भिकारी रस्त्यावरती फिरतात, त्यांना पैसे देणं पाप आहे. ते स्वतः अन्न मिळवू शकतात, ते हातपाय मारू शकतात, पण आपण काय करतोय आपण त्यांना अपंग करतोय. आणि हे अपंग झालेली लोक खूप खतरनाक आहेत. मित्रांनो, मी पत्राशेडला व्यवसाय केलेला, टेलर काम करायचो मी. त्या ठिकाणी मी पाहिलेलं आहे की तिथं राहायला घर फ्री, लाईट फ्री, सगळं फ्री, रेशनचं धान्य येत आहे. मग मीठ मिरचीसाठी काम करायचं आहे. मग ते 2-4 दिवस काम केलं तरी भागणार आहे. मग आता 4 दिवसाचं काम कोणी देत नाही.
म्हणून तिथली लोक चोरी करायची. मग चोर कोण बनवते? ही फुकट मानसिकता. त्यांना म्हटलं स्वतःचं घर घ्यायचं, ते म्हटलं फुकट घर आहे, करच काय, लाईट भरायला बिल भरायला लागत नाही, काय नाही, कशाला डोक्याला ताप करायला सांगितलं कोणी? तुम्ही काय करताय? काय चाललंय हे? बघा, आर्थिक मागास आहेत, मदत करणं गरजेचं आहे, पण मदत ही अशा पद्धतीची नको आहे जी आपल्याला पांगळं करेल. हे माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही बऱ्याचशा गोष्टी पण याच्यामागे चेक करू शकता. मी तर हे पण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की हे इनडायरेक्ट टॅक्समधून ही जे कर्जमाफी होते, इनडायरेक्ट टॅक्सवरती इफेक्ट होणार. तुमच्या गोष्टी महाग होत राहणार. काय करायचं 1500 रुपयाचं, काय करायचं कशाचं? मी तर सगळ्यांना अपील करेल की ह्या योजनेला फॉर्म भरू नका, आणि भरलेच तर आता पर्याय तर नाहीच आहे. आणि तुम्ही असल्याच लोकांना सपोर्ट करा. मी सरळ सरळ या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो. या सगळ्या गोष्टींमुळे समाज वेगळ्या दिशेला जाऊ शकतो. फुकटची मानसिकता ही देशाला, समाजाला बुडवल्याशिवाय राहत नाही. ज्यांना माझं मत पटतंय त्यांनी नक्की सपोर्ट करा, आणि ज्यांना माझं मत पटत नाही त्यांनी मनापासून मला माफ करा. मी प्रयत्न केला आहे फक्त तुमच्या समोर हे मांडण्याचा. खरं अजून पण याच्यापेक्षा क्लिष्ट आहे किंवा डेंजरस आहे. त्याचे परिणाम तर सगळ्यांनाच भोगावे लागतील, नो डाऊट अबाउट दॅट. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा, कमेंट नक्की करा, आणि सगळ्या लोकांना पाठवण्याचा प्रयत्न करा. मी माईट बी काही जाग आलीच कोणाला तर अशा ज्या योजना आहेत त्या बंद होतील, आणि खरे जे रिअल गरजू आहेत तिथपर्यंत ते पोचेल पण, आणि त्यांना वरती आणण्यासाठी प्रयत्न पण झाला पाहिजे, नो डाऊट अबाउट दॅट. पण अशा गोष्टी कागदपत्रावर ज्या प्रूफ केल्या जातात ते चुकीचं आहे असं माझं मत आहे. सो थँक्यू व्हेरी मच.